सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकास कामांच्या संदर्भात आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सावनेर पंचायत समिती येथे 7 जानेवारी 2026ला आमदार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत तालुक्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत। सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आढावा बैठकीत मतदारसंघातील आरोग्य, शिक्षण, कृषी आणि महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी प्रत्येक विभागाच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेत रखडलेली कामं विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीला भाजपचे नेते मनोहर कुंभारे, सावनेरचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार अक्षय पोयाम, पोलीस उपविभागीय अधिकारी खेरडे यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच खापा वनपरिक्षेत्र अधिकारी कंगावणे, सावनेर तालुका कृषी अधिकारी साठे, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी रामराव मोवाडे, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा संजना मंगडे, मंदार मंगडे, नगरसेवक महेश चकोले आणि सावनेरचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर उपस्थित होते। यासोबतच तहसील कार्यालयातील तिन्ही नायब तहसीलदार, दुय्यम निबंधक, केलवद पोलीस स्टेशनचे अधिकारी ठाकूर आणि संबंधित इतर विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, वन विभागाच्या अडचणी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। आमदारांच्या या थेट आढावा बैठकीमुळे प्रशासकीय यंत्रणेत मोठी हालचाल पाहायला मिळाली। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।